नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव दयानंद आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी प्रीती यांचा। सकाळी साधारण 9 वाजता प्रीती हॉलवर आली। आल्या आल्या प्रीतीने मेकअप करायला घेतला। पाहुण्यांनी कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे सुहासिनींनी प्रीतीला मुंडावळ्या बांधून तयार करत होत्या। भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मेकअप आवरून प्रीती पुण्यावाचनाला येऊन बसली। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। तेवढ्यात दयानंद हॉलवर आला। सुहासिनींनी त्याला पायावर पाणी घालून ओवाळून हॉलमध्ये घेतले। इकडे 5 सुहासिनींनी प्रीतीचे घाणे भरून घेतले आणि लगेच प्रीतीला हळद लावून घेतली। त्यानंतर प्रीती नीम सांडायला गेली। निमाची आंघोळ करून प्रीती माळेचा मेकअप करायला गेली। इकडे मेकअप आवरून दयानंद पुण्यावाचनासाठी येऊन बसला। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले आणि पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी दयानंदचे घाणे भरून घेतले आणि लगेच दयानंदला हळद लावून घेतली। त्यानंतर दयानंद नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून दयानंद जानवशाला येऊन बसला। बेंजोवाले पण बेंजो दनादन वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। इकडे प्रीतीच्या आईबाबांनी दयानंदचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि दयानंदला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच प्रीती पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर प्रीतीच्या आईबाबांनी दयानंद आणि प्रीतीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी दयानंदला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। दयानंदच्या बहिणीने पहिली गाठ मारली। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून दयानंदने प्रीतीला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। प्रीतीच्या भावाने दयानंदचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून दयानंदने प्रीतीच्या कानात नवीन नाव सांगितले। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले। ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर दोघे जेवायला आले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवायला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले।
असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. दयानंद आणि प्रीतीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असं झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी. फोन नंबर आहे 94 21 90 47 70. धन्यवाद.